नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बघा, आत्तापर्यंत शेतकरी कर्जमाफीच्या किती याद्या आल्या आहेत, कर्जमाफी योजनेतून कोणते शेतकरी वगळले गेले आहेत आणि कर्जमाफीसाठी जी अपात्रतेची कारणं आहेत ती नेमकी कोणती आहेत. शिवाय कर्जमाफी यादीमध्ये जर आपलं नाव आलं नसेल तर ते कसं शोधायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्याची सुद्धा कर्जमाफी झाली आहे का नाही. तर बघा मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना यामध्ये जवळपास 56 लाख शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बसणार आहेत. परंतु झालंय काय, एकूण कर्जमाफीची जी रक्कम आहे ती जवळपास 40,000 कोटींच्या आसपास आणि आतापर्यंत ज्या याद्या तयार झाल्या आहेत त्यामध्ये 17,58,432 इतके शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. अजून जे उरलेले शेतकरी आहेत जवळपास 39 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं अजून कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही. बघा, जी पहिली शेतकऱ्यांची यादी आली, आता बघा पहिली यादी आलेली आहे ती यादी 552 शेतकऱ्यांची. त्यानंतर पुन्हा दुसरी यादी आहे त्यामध्ये 61,900 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील जी यादी आली त्यामध्ये 16,96,000 शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. अजूनही 39 लाख शेतकरी असे आहेत ज्यांचे नाव अजूनही कर्जमाफी योजनेमध्ये आलेले नाहीत. आता तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय त्यावरून ठरवा, कारण हा आपण व्हिडिओ बनवतोय जुलै महिन्यामध्ये. बघा, यानंतर पुढची जी आकडेवारी आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जिल्ह्यानुसार किती शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी योजनेत आत्तापर्यंत पात्र ठरले आहेत किंवा किती शेतकऱ्यांना किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा KYC करून घ्या. KYC झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच जमा केली जाणार आहे. KYC केली तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकदा आपलं नाव यादीमध्ये आले का ते चेक करा. आता कसं चेक करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगतो. पुढील टप्प्यात आणि प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांनी याद्या 31 जुलैच्या नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या पुढच्या ज्या याद्या आहेत त्या कदाचित 31 जुलैच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आपले नाव यादीत आहे का हे तपासा आणि लवकरात लवकर आपले KYC पूर्ण करून घ्या. आता बघा, ही गोष्ट तुम्हाला समजली की आतापर्यंत किती लोकांच्या याद्या आल्या आहेत. आत्ता याद्या नेमक्या कुठं पाहिजे हा खूप लोकांना प्रश्न आहे. मित्रांनो, कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या तुम्हाला डायरेक्टली तुमच्या डाउनलोड करता येणार नाहीत. कुठेही तुम्हाला डाउनलोड करण्याचा पर्याय ती उपलब्ध नाही. बँकवाल्यांचे जे लॉग इन आहे त्यांचे जे बँक किंवा सोसायटी आहे त्यांना त्या ठिकाणी लॉग इन करून देण्यात आलं आहे. तेथून ते डाउनलोड करतात आणि त्या याद्या डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या गावागावात व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला पाहायला मिळतील किंवा डायरेक्टली तुमच्या आपले सरकार किंवा सेवा केंद्रावर जाऊन तुमच्या गावाची जी यादी आहे ती तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणखी दुसरी पद्धत अशी आहे की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्टली पोर्टलवरती तुमचा आधार नंबर टाकून देखील या केंद्र चालकाचं सांगा की माझा आधार नंबर टाक आणि माझं नाव आलं आहे का यादीमध्ये आलं आहे का. तर अशा पद्धतीने तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का ते चेक करू शकता. जर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत आलं नसेल तर वाट बघा. अजूनही खूप पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणं बाकी आहे. लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नावं नक्की येणार आहेत. बघा, आता पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला की कर्जमाफीच्या किती याद्या आल्या आहेत आणि त्या कशा बघायच्या, कुठे बघायच्या. त्यानंतर आता कोणते शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्जमाफीतून नाव वगळले आहेत. बघा, जे अपात्र शेतकरी आहेत, अपात्रीची कारणं आहेत ती वेगवेगळी आहेत. जे शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बसत नाहीत अशा शेतकऱ्यांचे नाव साहजिकच कर्जमाफीच्या यादीमध्ये येणार नाही. आता त्यांचे नियम आणि त्यांचा GR आपण या अगोदरच बघितलेला आहे.
ज्यात शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025ला कर्ज थकीत होतं आणि त्यांनी 31 मार्च 2026पर्यंत भरलं नव्हतं. असे सर्व शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी असे शेतकरी 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीस पात्र आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचे 22, 23, 24 आणि 2025 या तीनपैकी किमान 2 वर्ष रेग्युलर कर्ज भरलेलं आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा ते चालू बाकीमध्ये, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आता प्रोत्साहन अनुदानाच्या ज्या याद्या आहेत त्या यामध्ये आलेल्या नाहीत. प्रोत्साहनपर अनुदानाच्या ज्या याद्या आहेत ते या टप्प्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये नक्की येतील. तोपर्यंत वाट बघा. आणि आता काय झालं आहे की अपात्र असे शेतकरी या कर्जमाफीतून वगळलेले आहेत. आता जो पुढचा मुद्दा आहे की अपात्रतेची काय कारणे आहेत. बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचं कारण आहे, जे म्हणजे ITR भरणारे शेतकरी, इन्कम टॅक्स भरणारे जे शेतकरी आहेत, असे शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये अपात्र करण्यात आले आहेत. आता ITR भरणारे बघा, खूप शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की जे शेतकरी 0 ITR भरतात, म्हणजेच तुम्हाला एखादं कर्ज काढायचं होतं किंवा दुसऱ्या कुठल्या व्यवसायासाठी कर्ज काढायचं होतं, त्यामुळे तुम्हाला ITR मध्ये भरावा करावा लागत होता. त्या ठिकाणी तुम्ही उत्पन्न दाखवतात 2 लाख, 2.5 लाख, 4 लाख किंवा 10 लाख असे उत्पन्न दाखवतात लोक, आणि त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळायला सोपं होतं. परंतु जर तुम्ही 0 ITR भरला असेल तर असे शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र आहेत. त्यांची नावे लवकरच कर्जमाफीच्या यादीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ताण घेऊ नका. जर तुम्ही ITR रिटर्न भरला असेल, तुम्हाला इन्कम टॅक्समधली काही रक्कम भरावी लागली असेल, तर असे शेतकरी कर्जमाफी योजनेतून अपात्र करण्यात आले आहेत. जे 0 ITR भरणार, 0 ITR प्रमाणपत्र ज्यांचं दाखल केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना काही वाद नाही. तुमचं नावसुद्धा कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र असणार आहे. आता ही गोष्ट समजली. आणि शेवटचा मुद्दा जो आहे, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव कसं शोधावं, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. कर्जमाफी डायरेक्टली आपली सरकार सेवा केंद्रावर जायचं आणि त्या ठिकाणी केंद्र चालकाला सांगा की माझा आधार कार्ड नंबर टाकून बघ. परंतु तुम्ही वाट बघा, लवकरच कर्जमाफीच्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या येणार आहेत. तोपर्यंत वाट बघा. कर्जमाफी योजनेबद्दल तुमची कोणतीही शंका असल्यास तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण वेगवेगळ्या त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पाहू पुढच्या एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.